भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हे भव्य सेवक संमेलन जयपूर, बारवा, चिचाळ, चिकना, कोलमारा, तावशी परिसरातील सर्व सेवकांच्या सहकार्याने जयपूर महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चिचाळ येथील भव्य पटांगणावर या संमेलनाचे आयोजन करण्यात आले। त्यानिमित्त भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक, मानव धर्माचे प्रणेते, आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी स्वयं उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्वांना प्रेम देणाऱ्या आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी ठोकरीकर हा सुद्धा उपस्थित आहे। मातोश्रीला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सहसचिव मोठेश्वरजी गबने साहेब। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे सचिव सन्माननीय सूरजलालजी अमोले साहेब, कोषाध्यक्ष प्रवीण युवराळे साहेब, संचालक सन्माननीय टिकारामजी भंडारकर साहेब, ज्यांनी महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या फोटोचे पूजन केलं, सन्माननीय गजाननजी मुख्य मार्गदर्शक वाडी, आमच्यासोबत आलेले सन्माननीय शंकररावजी टेंबरे मार्गदर्शक नागपूर, या मंचावर विराजमान सर्व आदरणीय मार्गदर्शक मंडळी, शाखेचे कार्याध्यक्ष, सन्माननीय साकोली शाखेचे कार्याध्यक्ष, या मंचावर विराजमान या परिसरातील या ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक सरपंच महोदया, आजूबाजूच्या परिसरातील आलेले प्रथम नागरिक सरपंच महोदय, या परिसरातील पोलीस निरीक्षक, जिल्हा परिषद सदस्य, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित समस्त सेवक सेविका, आई बाळगोपाळ या सर्वांना माझा प्रणाम। या गावातील ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी, आई बाळगोपाळ यांना सुद्धा माझा प्रणाम। ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्माननीय जनार्दनजी मेंढे साहेब, मधुकरजी देशमुख साहेब, राजूजी ठाकरे साहेब, सुभाषजी राऊत साहेब, दिगंबरजी खोटोळे साहेब, सुखदेवजी मेश्राम साहेब, केवळरामजी देशमुख, कन्हैयाजी तांडेकरजी, ईश्वरजी कावळे साहेब, शेषरावजी कुपसे, दिलीपजी गरमडे, या सर्व आदरणीय या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक यांना सुद्धा माझा प्रणाम। आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होत आहे संजयजी चाचेर सर, मार्गदर्शक नवेगाव भान, यांना सुद्धा माझा प्रणाम। आजचा हा भव्य कार्यक्रम, हा सेवक संमेलन सेवकांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी होत आहे। आपण या मार्गामध्ये याच्या आधी सर्व या ठिकाणी दुःखी होतो, कोणाला टीबी, कॅन्सर, महारोग असे असंख्य रोग म्हणून आपण या मार्गामध्ये आलो। मी मार्गात याच्या आधी मला कोणत्या प्रकारचे दुःख किंवा व्यसन नव्हतं। माझ्या पत्नीने मला या मार्गामध्ये आणलं। मी तिला सांगितलं की बा आपल्याला काही दुःख नाही आहे, काही त्रास नाही, मग आपण या मार्गामध्ये कसं जायचं। त्यांनी सांगितलं की आमच्या मुला मुली आहेत, त्यांना चांगलं शिक्षण व्हावं, त्यांची नोकरी लागावी, तुमच्या कामधंद्यामध्ये योग मिळावा, व्यापार चांगला चालावा, मग आपण या मार्गामध्ये जेव्हा आपण मार्गामध्ये आलो। माझ्या आईला भूतबाधा होती। ती माझी आई माझ्या भावासोबत राहत होती। मी तेव्हा अनेकामध्ये असताना खूप ठिकाणी फिरलो। रात्री 2-2 वाजता तांत्रिकाकडे मांत्रिकाकडे गेलो। लोक सांगतात की 33 कोटी देवता आहेत, त्या 33 कोटी देवतांना पूजून सुद्धा माझ्या आईला समाधान मिळालं नाही। शेवटी मुस्लिम बांधवांच्या दर्ग्यामध्ये गेलो, तिथेही समाधान मिळालं नाही। आणि जेव्हा माझी आई या मार्गामध्ये आमच्या सोबत आली, ताबडतोब तिला समाधान मिळालं। आज आमचे संपूर्ण कुटुंब या मार्गामध्ये सुख समाधानाने जीवन जगत आहे। जीवन जगत असताना अनेक संकट तुमच्या आमच्यावर येणार आहे। मी 5 सप्टेंबर 1996 या मार्गामध्ये आलो आणि मार्गामध्ये आल्याच्या नंतर ज्या 96 पासूनच्या वाटाघाटी आजपर्यंत पाहत आहोत, भगवान दाखवत आहे। एक आमचा मित्र होता,
तो 10 वर्षापासून तो सेवक होता, 10 वर्षापासून त्या घडला नाही त्याच्यावाला. आणि त्या भवनामध्ये गेला, वादविवाद झाला. त्या गॅलरीमध्ये उभा असताना मला असं वाटलं की बा इथं आपण काहीतरी चुकत आहोत. मी लगेच बाहेर निघालो. त्यावेळेस मी बील, सिगरेट आणि पान हा नेहमी खात होतो. माझ्या खिशामध्ये पानाच्या पिठालाच बनवून राहत होता, सिगरेटचं पाकिट सुद्धा राहत होतं. मी खाली उतरलो, सिगरेट पेटवली, पान खाल्ला, गाडीने किक मारली. त्या सेवकाला सांगितलं तू गाडीवर बसलो ना. आम्ही निघालो. काऊन म्हणे काय झालं? तर काही नाही, तू बस चुपचाप. का प्रसंग घडला मला माहित नाही. आणि मी सरळ आपल्या घरी आलो. कोणत्या प्रकारचा वादविवाद काही केला नाही. तिथं ती परिस्थिती इतकी भयंकर होती की विचारता सोय नाही. मी आपल्या घरी आलो. महानतेकी बाबा गिंदेच्या कृपेने कालांतराने माझ्या त्याग घडला. त्या घडल्याच्या नंतर मंडळासोबत दौरे झालं, सेवक होतो. परंतु मला मंडळाचे पदाधिकारी त्या स्टेजवर बोलत होते. मी कधीही त्या स्टेजवर कधीही गेलो नाही. कारण आमची गरिमा नव्हती, आमची ताकद आमच्या नव्हतं की आम्ही त्या स्टेजवर बसा. आमची लायकी नव्हती. मी कधी गेलो नाही. मी दुसऱ्याला पाठवलं. हा काळही पाहिला. संघटना निर्माण झाली. महानतेजी बाबा गिंदेजीच्या निवासस्थानी जेव्हा आम्ही 2002 मध्ये जेव्हा पदावर जेव्हा आम्ही बसलो, 2004ची 3ची घटना आहे. राजकुमार मते या ठिकाणी आहे. 2 तास त्या निवासस्थानी अध्यक्षासोबत माझी बहस चालली. फोटो तिथून घेतली, चिठ्ठी घेतली आणि आम्ही तिकडे आलो. संघटना निर्माण झालं, सर्व झालं. महानतेजी बाबा गिंदेजीनं आपल्या जिवंतपणी आपल्या हयातीमध्ये जो आदेश दिला, तो आदेश तुम्हाला गट नंबर 9चे मार्गदर्शक अरुण लारोकर यांनी तुम्हाला सांगितलं फोटोच्या याच्यामध्ये. आणि ती सत्य घटना आहे, हे चुकीचं नाही आहे. बाबाचं निवासस्थान तेही मंडळाला देण्यात कबूल झालं होतं. परंतु बाबाचे निवासस्थान सुद्धा मंडळामध्ये दिलं नाही. हे आमच्या समोर आम्ही पदावर होतो त्यावेळेस या संपूर्ण गोष्टी त्यावेळेस घडल्या. आणि बाबांनी एकच सांगितलं की मी गेल्याच्या नंतर मंडळ, बाबांनी मंडळाला आदेश दिला. मंडळाला आदेश दिला म्हणजे त्या जमिनीला, त्या बिल्डिंगला आदेश दिला नाही, तर या मंडळामध्ये जे लोक बसतील त्याच्या आदेशाचे पालन तुम्हाला करायचे आहे. लोक सांगतात बाबाचे आदेश नाही तर मंडळाचे आदेश सांगा आणि अध्यक्षाचे आदेश सांगा. आदरणीय म्हणजे तुम्हाला सांगतो आहे, जे लोक बोलतात, जे लोक करतात, मला काही घेणं देणं नाही आहे. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, स्वतःच्या मनावर हात ठेवून की तुम्ही महानतेजी बाबा गिंदेजीनं जो आदेश तुम्हाला दिलेला आहे, सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थनेमध्ये आम्ही म्हणतो की वेळोवेळी बाबाच्या आदेशाचे पालन करील. असं कोण करते त्यांनी स्वतः विचार करा. बाबांनी आदेश मंडळाला दिला, बाबांनी विनंती प्रार्थना केली. मग 96च्या नंतर एवढ्या संघटना निर्माण झाली, पालवरा निर्माण झाला, तो बाबाचा आदेश कुठे गेला? बाबाचा आदेश गेला कुठं? बाबाच्या आदेशाचे पालन करणं, फक्त विनंतीने प्रार्थना म्हणणं हेच नव्हे, तर बाबांनी जे सांगितलं त्याची कृती करणं आणि आत्मामध्ये उतरवणं, तो बाबाचा आदेश आहे. आम्ही जेवढून पाहिलं या संघटनेला. आज म्हणते त्या काळामध्ये लोक म्हणत होते की बाबाने जो आदेश दिलेल्या मंडळाला तो सर्वोपरी आहे. बाबांचे पत्र सुद्धा, बाबांच्या लेखी, बाबांच्या अक्षरामध्ये सुद्धा पत्र आहे की मंडळाच्या अध्यक्षाने दिलेल्या आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नये, त्याच्या आदेशाचे पालन करावं, असे पत्र सुद्धा त्या काळामध्ये महानतेजी बाबा गिंदेजीने लिहून ठेवलेलं आहे. कोणत्या अध्यक्षाने तुम्हाला विरुद्ध सांगितलं नाहीये, मी सांगत नाहीये, कोणी पुढे येणार आहे तोही सांगणार नाहीये. फक्त आम्हाला कृतीत उतरवायचे आहे. फोटो ही प्रतिमा
मगाशी सांगितलं दारुकरजीनं की आम्ही फक्त पैशासाठी आम्ही ज्या महानतेगी बाबा जुमदीजीनं भगवंताची प्राप्ती केली, ज्याने भगवान समाविष्ट झाला, ज्यांनी या देशामध्ये अनेक लोकांचे दुःख दूर केले, त्याच्या घरी त्याच्या कुटुंबामध्ये बाबाच्या आदेशाचे पालन झालं नाही. आणि मग कोणाच्या आदेशाचे पालन करावं? टाकळीकर साहेबासोबत फिरलो, गणेशराव नरवाले बाबांचे जावई, पूर्ण जे जुने जुने लोक होते 50-50, 60-60 वर्षाचे, त्यांच्यासोबत लोक म्हणतात, आम्ही काही अध्यक्ष पाहिले, कोणी लोकांनी पाहिलं असेल, मी न पाहिलं नाही, मी स्वतः प्रत्यक्ष रूपात त्यांच्यासोबत फिरलो आहे. एक एक गोष्ट आत्मसात केली आहे की मंडळ म्हणजे का, मंडळ म्हणजे का, अध्यक्षाचे आदेश म्हणजे का. परंतु मानव तो भगवान आहे आणि नाही तो सैतान आहे. बाबांनी त्यावेळेस सांगितलं, परंतु आम्ही ते काही मानलं नाही आणि आम्ही मानतही नाही. लोक बजारात त्या काळामध्ये महानतेजी बाबा जुमदीजी मंदिरामध्ये पूजा करत होते, मंदिरामध्ये पूजन केलं. ज्यावेळेला भगवंताची प्रचिती झाली तेव्हा त्या हिंदू धर्माचे प्रतीक म्हणून महानतेजी बाबा जुमदीजीनं त्या भगवंताची प्रतिमा दिली. साध्या कार्यामध्ये तुमच्या घरी कोण राहतो? प्रतिमा राहते का? साध्या कार्यामध्ये समाधान मिळते का? नाही मिळते. आत्मा ही परमात्मा आहे, आत्मा ही परमात्मा आहे. जे बाबांनी सांगितलं, तुमच्या मनामध्ये तुमच्या आत्म्यामध्ये तो भगवान आहे. आणि त्या काळामध्ये बाबा म्हणत होते, भगवत कृपा करिए हम लोग सब मिलकर एक साथ प्रणाम करेंगे. कोणी ती भगवत कृपा? हे होय. आम्ही त्याच्या अर्थ वेगळा काढतो. कशा करता? स्वतःच्या स्वार्थाकरता, पैशासाठी, खुर्चीसाठी, पदासाठी मरी मरते मंडळाले आणि मंडळाच्या अध्यक्षाला बदनाम करतो. हा प्रकार तेव्हापासून चालू आहे. किती तुकडे झाले? बाबाच्या आदेशाचे पालन करत असाल तर मंडळाला सोडून का गेले? प्रतिमा बाजारातून प्रतिमा का आणली? मंडळातून माळ का घेतली नाही? मग बाजारातून माळ का आणली? आपल्याच मंडळाचे काही लोक, मार्गदर्शक लोक, हौन घडवतात. मुलाचे लग्न होते, माळ बाजारातून आणतात. कसा प्रकार घडवला? किती बाबाच्या आदेशाचे पालन करून झालो? इंस्टाग्रामवर फोटो टाकतील, हे टाकतील, ते टाकतील. अरे अभ्यास करा. कोणी कोणाला बोलून काही कोणी होणार नाही, कोणी दुरुस्त होणार नाही. स्वतः दुरुस्त व्हायचे असेल तर तुम्हाला स्वतःला अभ्यास करावा लागेल. आणि ज्या लोकांनी नियमावलीचं तंतोतंत पालन करत असेल, त्या शब्दावर जर चालत असेल, बाबाच्या युट्यूबवर मार्गदर्शन ऐकत असेल, परंतु ऐकून अंगीकृत करत असेल तर तो खरा सेवक. या मार्गामध्ये गरीब लोक आले, दीन दुःखी लोक आले, भूताना पीडित, असंख्य रोगाने पीडित झाले आले या मार्गामध्ये. परंतु महानतेजी बाबा जुमदीजीच्या त्या सत्यवाणीनं, निष्काम कर्मयोगानं तुमचे आमचे लोकांचे दुःख बिना पैशानं दूर झाले. कारण का? की बाबाची निष्काम सेवा आणि मरण किंवा जगींनी जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानेल हे बाबांनी वचन दिलं. आणि या जगामध्ये जोपर्यंत आहो तोपर्यंत निष्काम सेवा करी. बाबांनी निष्काम सेवा केली. पहिले शरीर रूपी होते, आज आमच्यामध्ये आत्मारूपी भगवान आहे. लक्षात ठेवा, बाबा आहे. विसरू नका तुम्ही की तुम्ही याले त्याने बोलल्याच्या नंतर आमच्या तुमच्यामध्ये काही प्रभाव पडेल, काही होणार नाही. अपनी अपनी करनी उतरोबार आदर नहीं मन और सेवक सेविका का क्या विचार? तुम्ही आम्हाला विचार करना आहे. तुम्ही जर आम्ही जर विचार केला नाही तर या जीवनामध्ये काही होणार नाही. एक सेवक मार्गामध्ये आला, आमच्यात पैसा आला, गाड्या घोड्या आला, प्लॉट आला, सर्व खरेदी केलं. आणि मग काय आलं? गरमी आली, पैशाची गरमी आली.
दारू पिणं सुरू केलं, पूर्ण बरबाद झाला. गरीब झाला म्हणून लाजू नको, आणि श्रीमंत झाला म्हणून माजू नको. लक्षात ठेवा, चाहे तुम्ही राहो की मी राहो, हे शब्द मी तुमच्यासाठी बोलतोय, मी स्वतःसाठी बोलतोय. हे कृत्य कधीच करू नका. हे कृत्य तुम्ही जीवनामध्ये कधीही करू नका. नाही तर आमच्या जीवनामध्ये अनेक भूत आहेत. 12 भूत आमच्या हल्दीचे मार्गदर्शक विठ्ठलरावजी विगे यांच्या गावातला अशोक हिवरकर नावाचा अनेकामध्ये होता. 12 भूत त्याच्या पत्नीला झोपण्यामध्ये वनवन भटकत होता. कुठं थारा भेटला नाही. खैरी येथील मार्गदर्शकाने कामठीमध्ये पाठवलं. ती अशी बाई पातळ पाई होती, 2-3 लेकराची माय, 4-4 लोकांना कवठत नव्हती. तिचे जीवन त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून ती बाई म्हणे, तिला तीर्थ बनवलं तर म्हणे एवढा गिलासा तेवढा पाण्यामध्ये होणार नाही म्हणे. 12 भूत मला झोपले आहे म्हणे, मला 12 गुंड पाणी पाहिजे म्हणे. 12 गुंड पाणी पाहिजे म्हणे. जेव्हा तिला तीर्थ बनवून दिला, क्षणामध्ये तिच्या भूत कुठं गेला, आजपर्यंत भूत तिच्या घरी आला नाही. कशी शक्ती आहे, कशी शक्ती आहे. क्षणामध्ये भूत पळाला. परंतु आमचा विचार बदलला नाही. फार शब्दामुळे पुष्कळ काही होते. शब्दामुळे घर बसते आणि शब्दामुळे घराची हानी सुद्धा होते. किती लोकांना कोरोना झाला हो, काही लोकांना कोरोना झाला. करोडपती खरबोपती होते, मरण पावले. परंतु या मार्गामध्ये काही सेवक पैसा न खर्च करता बरे झाले. माझ्या पत्नीला सांगितलं मी ना, माझ्या साडीच्या पुरीचं लग्न होतं. तिने सांगितलं, ते मला 3-4 दिवसाच्या आधी जातो, कोरोना चालू आहे, काही जाते, नको जाऊ. आणि जाऊन राहते बरोबर वाटते बरं, नाहीतर येशील घरामध्ये कोरोना घेऊन येशील. गेली, ऐकलं नाही तर बसली आहे इथे. झाला कोरोना, झाला. आली कोरोना घेऊन, घ्या आता शेकून घ्या. आता कोरोना घेऊन आली. वागायला पाहिजे ना बरोबर, शब्दाचे पालन करायला पाहिजे ना. नाही केलं, झाला कोरोना, झाली. आमच्या रूम मध्ये मग क्वारंटाईन राहिली. ते घराच्या रूम मध्ये मी हाल नाही, माझी बेहाल. आणि तिचे शब्द, शब्द ही भगवान है, शब्द ही सही है. जो सुने उसका भी भला, जो न सुने उसका भी भला. आपण बुरा तर म्हणणार नाही, मार्गाचे सेवक आहे, कधी म्हणणार नाही. आणि जो मार्गाचा सेवक नाही आहे, फक्त नावासाठी आहे, तो सेवक. आणि म्हणून मानते की बाबा चिंतेजीनं शब्दावर जास्त भर दिला आहे, नाही का, शब्दावर जास्त भर दिला आहे. बाबाची नियमावली या सर्वच काही आहे, परंतु नियमावलीने आम्ही काहीच करत नाही. मगाशी सांगितलं, बहीण गेली, ग्राहक भेटायला गेला, दूध डेअरी गेली, सर्वच गेलं. काहून गेलं? मगाशी लाडोकरजीने सांगितलं, तुम्ही आम्ही कोणी काही करू शकत नाही. भाजला पापड सुद्धा आम्ही मोडू शकत नाही, जोपर्यंत त्यांची शक्ती तुमच्या सोबत राहणार नाही. लक्षात ठेवा, ती राहते. भगवान तुमच्या सोबत 24 तास राहते. तुम्ही जर जगाच्या कल्याण, जगाचे भलं करत असेल, संस्थाचे भलं करत असेल, तर भगवान तुमच्या सोबत राहील आणि तुम्हाला सहकार्य सुद्धा करेल. आणि जर तुम्ही संस्थेच्या विरोधामध्ये ज्यासाठी कार्य करत असाल, स्वतःचा फायदा करण्याचे काम करत असाल, तर भगवान तुमच्या सोबत राहील, बाबा राहील, मातृश्री राहील, परंतु तुम्हाला सहकार्य कधी करणार नाही. ही गोष्ट लिहून ठेवा. कधी जीवनामध्ये तुम्हाला सहकार्य मिळणार नाही. आणि म्हणून आज बदल, परिवर्तन. मित्रांनो, त्या काळामध्ये होतं, पहिले लग्न होत होते, लग्नामध्ये पात्राळी येत होत्या. कोणत्या पात्राळी येत होत्या? कोणत्या पात्राळी म्हणत होत्या आपण? ते पत्त्याच्या पात्राळी येत होत्या. बदल कसा होते, परिवर्तन कसा होते. त्याच्यानंतर काय आलं? आता त्या प्लास्टिकच्या येऊन राहिल्या, ज्याच्यामध्ये आम्ही जेवण करतो, गरम गरम जेवण करतात, त्याच्यामध्ये जर निघते. खातो का नाही? आला बदल. पहिले कपामध्ये चहा भेटत होती,
आता कायच्यामध्ये येऊन राहिले एवढूसा येतो तो नाही का. मला वाटतं काही कालांतराने तो कप एवढूसा होऊन जाईल, तो नंतर एवढूसा होऊन जाईल. आता पुन्हा सुधारला. आता काचाचे ग्लास, ते कप, त्याच्यामध्ये आता चहा येऊन आले. बदल होऊन आला का नाही, हळूहळू बदल होऊन आला. पहिले विहिरीचं पाणी येत होतं, बोरिंगचं पाणी येत होतं नाही का. पहिले बिमाऱ्या होत नव्हत्या, आता बिस्लेरी येऊन आली. बिस्लेरी येऊन बी बिमाऱ्या चालल्या. तोच पाणी चांगला होता नाही का, तो पाणी त्या काळातला चांगला होता. आज पातळी येऊन आल्या, प्लास्टिक. आता त्या प्लास्टिकच्या प्लेटा येऊन आल्या. येऊन आला त्याच्यात जेवण करून आलं, गरम गरम टाकावर त्याचे वितळते, तो आमच्या पोटामध्ये जाते. मग आता का करावं लागलं, आता स्टीलचे ताटा लागलं. जसं पहिले चालत होतं का नाही, तसंच हळूहळू हळूहळू बदल होत आहे आणि होणार आहे. पहिले प्लॅस्टिकच्या गिलासामध्ये जेवण करायला जात होतो, पहाटेपर्यंत लोक इकडे जात होते आणि आम्ही जेवण करत होतो. ही परिस्थिती होती, वाढत होतो आम्ही. गळवा गिलासाने सोबत नेत होतो नाही का, ताटेही नेत होते. कालांतरे कसा काही प्रसंग येऊ शकते की आम्हाला आमचे ताटे सोबत न्यावं लागत. हाही प्रसंग म्हणजे बदल, परिवर्तन. बाबांना ज्या जगामध्ये परिवर्तन केलं, बदल केला, कशाचा केला. बाबाच्या सौराष्ट्राचा दौरा झाला. एका साधूने म्हटलं की तुमने मंदिर प्रणाम किए नहीं किए क्या. बाबा ने क्या म्हटलं कि मैं मानव की बनाई हुई कला को देखा, भगवान को नहीं देखा करके मैंने प्रणाम नहीं किया. त्या मानवाने बनवलेली कला होती. बाबांनी माणसाच्या विचारामध्ये परिवर्तन केलं. माणसाला बदललं नाही, माणसाला बदलून जी अंधश्रद्धा आमच्यामध्ये होती ती अंधश्रद्धा महांतिकी बाबा जिंदूजीने बदलवली. आजही अंधश्रद्धा तुमच्या आमच्यामध्ये आहे. आता कशी, मी बोललो, मीनं सांगितलं, व्हॉट्सअपवर आलं, फेसबुकवर आलं, इंस्टाग्रामवर टाकलं. हा मदनगड साहेब बरोबर आहे, हे सर्व बरोबर आहे. अरे बाबा त्याची सहनिशा करा. सहनिशा केल्याच्या नंतरच पुढचे कार्य करा, अन्यथा करू नका. दुःखाला भागीदार बनवू नका. मी काही बोललो म्हणजे तुम्ही विश्वास ठेवता, ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे. आणि दुसरी अंधश्रद्धामध्ये मगाशी गमले साहेबांनी सांगितलं, त्याच्यातही उदाहरण देतो. आपल्या इथं फवारा आहे आश्रम मध्ये, तिथं 26 जानेवारीच्या पहिले फवाऱ्यामधून पाणी पडत राहते, फेस निघत राहते. मी तिथं उभा आहो. एक माझ्याच वयाची बाई, पातळ घातलेली बाई तिथं आली. माझ्या समोरच उभी आहे. तिनं त्या फवाऱ्यामध्ये हात लावला, असा हात लावला. तो पाणी घेतला, पिलं आणि फेकलं. काय घेतला, तीर्थ जसं आपण नाही का. आता काय चालू आहे, महाकुंभाचा मेळा. बरोबर आहे. आता महाकुंभ म्हणजे काय, मेळा म्हणजे काय. अरे ज्याच्यामध्ये आपण आंघोळ करतो म्हणते की शुद्धीकरण होते. अरे शरीराचे शुद्धीकरण होते, आत्म्याचे शुद्धीकरण होते का, मनाच्या विचाराचे शुद्धीकरण होते. जर मगाशी कोणी म्हटलं, कोणत्या तरी वक्त्याने या ठिकाणी बोलून नाही का, मनाचे शुद्धीकरण, विचाराचे शुद्धीकरण. महाकुंभ मेळा चालू आहे, खूप आंघोळी होऊन आल्या चालले त्या महाकुंभ मेळ्यामध्ये. अरे त्या महाकुंभ मेळ्यामध्ये जाण्याची गरज नाही आहे, इथंच महाकुंभ मेळा आहे. आता कोणता महाकुंभ मेळा, हा महाकुंभ, हा इथे बसलेला हा महाकुंभ आणि हा मेळा, याने म्हणतात महाकुंभ मेळा, जिथे आचार विचाराचे प्रदान होते आणि परिवर्तन होते. तो खरा महाकुंभ मेळा. आंघोळ केल्याने काही होत नाही, आंघोळ केल्याने काही होत नाही. मन साफ होत नाही, मन शुद्धीकरण होत नाही. मन शुद्धीकरण होत असेल तर आमच्या तुमच्या विचारानं, जसं मानते की बाबा जिंदगीनं या देशामध्ये विचाराचे परिवर्तन केलं आणि तुम्हाला साक्षात तो परमेश्वर पकडून दाखवलं नाही तर त्या भगवंताचे कार्य तुम्हाला दाखवलेले आहे. भूक मारला तर विंचवाचं विष उतरवते, भूक मारली तर भूत पळवते. ही महिला आमची आहे, आई बहीण, ही सती अनुषयापेक्षा कमी नाही आणि हा सेवगाव गोरखनाथ मच्छिंद्रनाथ पेक्षा कमी नाही. केव्हा
जेव्हा तो तत्व शब्द नियमानं वागत असेल तर, अन्यथा नाही. उदाहरण देतो. मी हा अहंकार, मी म्हणजे हा अहंकार. बघाशी कोणाची उपमा दिली नाही का, घरका बेदी. या मार्गामध्ये घरका बेदीचा संबंध नाही. एका लांजी परिसरामध्ये त्यावेळेस मी पदावर नव्हतो, मंडळाच्या गाडीमध्ये दौऱ्यामध्ये गेलो होतो. एका बाईला सरपंच डान्स केला. 7 ते 8 दिवस ती पडून होती, पिवळी काट पडली होती. हात लावत होता, हात पिवळे पडत होते. एका सेवकाच्या अहंकाराला मी या बाईच्या सर्पाचे विष उतरवतो म्हणून त्याने भगवंताला विनंती केली, परंतु विष उचलू शकला नाही. का? कारण त्याने अहंकाराला होता मी या शब्दाचा. एका सेवकाचे त्यागाचे कार्य चालू होते. लोकांनी सांगितलं की तो एक सेवक आहे, पण तो तीर्थ बनवून देऊ शकत नव्हता. त्यांनी सांगितलं त्या बोरिंगले जा, गिलासामध्ये पाणी घे आणि तू भगवान बाबा हनुमानजी म्हणून तू ते फूक मार. कोणाले? ते अनेकवाल्याने. तो अनेकवाला गेला, त्याने आपल्या पत्नीला फूक मारली आणि तो तीर्थ पाजला. ती 8 दिवसाची बाई उठून बसली. अनेकवाला चांगला की सेवक चांगला सांगायचं. अहंकार, ह्या अहंकारामुळे, आमच्या स्वतःच्या स्वार्थामुळे मी कसा चांगला दिसेल, मला लोक कसं मान देईल म्हणून संपूर्ण संस्था गेल्या. आमचे सेवक लोक इकडे वनवन भटकवण्याचे काम आम्ही तुम्ही लोक करत आहोत. लक्षात घ्या, ह्या सर्व भानगडी तुम्ही जीवनात कधी करू नका. जर तुम्ही हे जर केलं त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबामध्ये होणार आहे, आमच्या नाही. मी जर काही वाईट करत असेल तर माझ्या कुटुंबामध्ये होईल, मला होईल, तुम्हाला नाही होणार. म्हणून दुःखाचे पापीदार बनू नका. तुम्हाला जे बाबांनी सांगितलं त्या याच्यामध्ये करा. पाण्यातला मासा झोप करीते कसा जावे त्याच्या वंशात वागले, आणि पाण्यातला मासा खावे त्याच्या ठुसा तेव्हाकडे दूर नाही आहे. या मार्गामध्ये आम्ही प्रगती करायला आलो. अरे लोकांनी वाटते मदनकर साहेबांनी बंगला बांधला, हे बांधला, तुमच्या पैशाने बांधला का? आम्ही मेहनत नाही करत का? भेंडारकर साहेब 3 बसचे मालक झाले. किती? 3 बस आहे. आता त्यांनी पैसा कुठून आणला? त्यांनी कुठेतरी डाव मारला तसं, बरोबर का नाही? आता तुम्ही जसे आहात तसं तुम्ही विचार करा ना. चोर के दाढी में 3 का? तुम्ही विचार करा. तो 3च गाण्यावर 3 ट्रकच्या मालक आहे. त्याने मी काहीतरी आम्हाला करता करता कुठेतरी डल्ला मारला. माझ्याकडे बी आहे. अरे मी मार्गात आलो तेव्हा माझ्याकडे होते, गाड्या गुड्या होत्या, फ्लॅट होता, सर्व होते. या मार्गामध्ये प्रत्येक सेवक, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक परिवार प्रगती करता येते. प्रगती खोट्यावर करता येत नाही. आणि त्याची प्रगती होते. त्याचे कारण काय? की तो दारू पित होता, सट्टा, जुवा, गांजा सर्व करत होता. 300-400 रुपये रोजचे कमवत होता, परंतु त्या दारुड्यामध्ये, जुव्यामध्ये कमवत होता. मार्गामध्ये आला, 300-400 रुपये रोजचे कमवू लागला. तो पैसा शिल्लक राहिला, म्हणून त्याची प्रगती झाली. लोक म्हणते त्यानं असं केलं असेल, त्यानं तसं केलं असेल. बरोबर आहे, तू तसाच आहे ना, तू तसा आहे. जो जसा आहे तो तसा दिसणार आहे. त्याने बसा घेतल्या. माझ्या पत्नीने त्यांना म्हटलं, का म्हणायचं पोरगा बस घेऊन राहिला, तुम्ही काहून नाही म्हणता? जोड्यामध्ये द्यायला तुम्ही तुमचं काम करा म्हणा. त्या राखेल दादाने घेतली, एक बस घेतली, दुसरी घेतली, तिसरी घेतली, आणि एका व्यक्तीने पैसे दिले. मलाही माहित नाही. त्या प्रवीणजी उराडे साहेब माझ्या समोर त्याच्यापेक्षा जास्त आहे, जुना. सांगावं नाही कोणाला. मदत करायची असेल तर या हाताने माहीत पडला नाही पाहिजे, तो खरा मदतदार. या महाशयाने प्रवीणजी उराडेने 1 लाख रुपये त्यांना दिले, भेंडारकर साहेबांना. कशा करता? बस घेण्याकरिता. नंतर परत केलं त्यांनी. मला माहितीच नाही बरं. पहा, त्यांनी व्यवहार केला. आमच्या चाचेऱ्या मुलीनं कुठेतरी तो शब्द काढला. म्हणलं पहा कसं गाठीगीर माणूस आहे. म्हणजे मदत करते परंतु सांगत नाही. असं मानते की बाबा जिंदगीनं या जगाला उतारलं, आम्हाला उतारलं. कधी बाबांनी म्हटलं नाही मी
न केलं अशा शब्दाचा वापर कधी केला नाही. मेरा गुरु भगवान बाबा हनुमानजी आहे, तर तुम्हाला गुरु कोण? नाही तर आम्ही म्हणतो गुरु, आणि काही काही गुरु आमचे झाले सुरू. 10 रुपयाचा कोंबडा गोव्यामध्ये जाते, इकडे तिकडे जाते, दारू पिते, बियर पिते, सेवकांना लुबाडण्याचे काम करते. अरे मी जे बोलतो तुम्ही केलं असं म्हणून तुम्हाला लागते, नाही केलं असं तुम्हाला लागणार आहे का? अरे म्हणून बाबांनी मदत केली तशी तुम्ही आम्ही जर एकमेकाला जर मदत केली तर कधी उसवू नका. त्या मदतीला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून मानते की बाबा जिंदगीला कधी मी हा शब्दाचा वापर केला नाही. भगवंतात विलीन होतपर्यंत म्हणून ही शक्ती सदैव टिकून राहणार आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहे तोपर्यंत ही शक्ती सदैव टिकून राहणार आहे. म्हणून मी केलं असं कधीही बोलू नका, कधी बोलू नका. लोक सांगते आम्ही बाबाचे आहे तिथले लोक. बाबाच्या आदेशाचे जर बाबाच्या आदेशाचे पालन किती केलं, बाबाच्या आदेशाचे पालन केलं असतं तर दुसऱ्या संस्था निर्माण केल्या नसत्या, इकडे तिकडे भटकले नसते, सेवकाची दिशाभूल केली नसती, मंडळाचं नुकसान केलं नसतं. इकडे तिकडे भटकणे भटकवणे म्हणजे मंडळाचे नुकसान करणे, तुमच्या संस्थेचे नुकसान करणे, आदरणीय मार्गदर्शकाच्या मंडळाचे नुकसान करणे होईल. अशा लोकांपासून सावध राहण्याकरता जनार्दनजी मेंढे त्यांच्या सर्व सहकार्याने त्या संमेलनाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले, लक्षात ठेवा. आणि म्हणून कोणाच्या भूलथापामध्ये जाऊ नका, कोणाच्या भूलथापामध्ये जाऊ नका. माता पितांची सेवा, आई वडिलांची सेवा, शेवटच्या टप्पा सासू सासऱ्याची सेवा, खर्रा गुटखा खाणं हळूहळू बंद करा. जो माय बापाचा झाला नाही, जे सून सासू सासऱ्याची झाली नाही, तुमची आमची जीवनामध्ये कधी होणार नाही, लक्षात ठेवा. ज्या मायनं 9 महिने 9 दिवस आपल्या उदरात ठेवलं, जन्माला घातलं, त्या माय बाबाला कोणी तो पोरगा विचारत नाही. सासरा रिटायर होते, पैसा घेऊन टाकते, प्रॉपर्टी घेऊन जाते, ती सून चहा सुद्धा त्या सासऱ्याला पाजत नाही. ती या मानव धर्माची सेविका होऊ शकते का? असा मार्गदर्शक, असा पदाधिकारी जे तुमच्या लक्षात असेल त्याच्यासोबत संबंध विच्छेद करा. अजिबात त्याला जवळ ठेवू नका, बिलकुल करू नका. जो मायबापाचे झाला नाही ते तुमच्या आमच्या कधी होणार नाही. दुःख आहे, पाहतो आम्ही चित्यापणी मारल्या लाता आणि मेल्यावरती कागू टाका, गुलाबजामुन, रसगुल्ले, मोठमोठ्या इमारती बनवते आणि 14वी 13वी करते. का अर्थ आहे त्याला? का अर्थ है? भूखे को कभी, प्यासे को कभी पानी पिलाया नहीं और मरने के बाद लड्डू जिलेबी खिलाने से क्या फायदा? अशा लोकांपासून सावध राहायचं तुम्हाला, अशा लोकांपासून सावध राहायचे आहे. आणि तुम्ही जर सावध राहिले नाही, तुम्ही अशासारख्या लोकांना जर तुम्ही सहकार्य केलं तर त्याच्या कर्माची भागीदारी तुम्ही सुद्धा होणार आहे, लक्षात ठेवा. मी कोणाला उद्देशून बोलत नाही, परंतु जे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो ना ते सांगता तुम्हाला. नाही तर पता काढा तुम्ही कोण आहे असे लोक. दुःख वाटतंय की आमच्या मायबापांनी एवढं कष्ट केलं, आम्हाला पाळलं पोसलं मोठं केलं, आणि तेव्हा जे पोसत नाही ना, शब्दाने विचार सुद्धा नाही बोलले, त्याला का अर्थ त्या पोराले? का अर्थ आहे त्याला? एवढं शिकलो सवरलो, जेव्हा आम्ही ऐकतो ना दुःख वाटते. नागपुरामध्ये एक असा सेवक असा पडला होता, पोरग बापाने विचारत नव्हता, एक डायरेक्टर मध्ये साथ जाने दो. अबे काय को जाने दो रे? जिसने पैदा किया वो बीमार पड़ा हुआ, उसको पानी नहीं घुसता, और सेवक कोई काम का कोणत्या कामाच्या हो? आणि म्हणून तुम्ही आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. त्या सासूनं त्या सुनेला मुलीच्या दर्जा दिल्या पाहिजे, आणि त्या सुनेनं त्या सासू सासऱ्याला आई वडिलाच्या दर्जा दिल्या पाहिजे, लक्षात ठेवा. तुम्ही जर आज आपल्या सासू सासऱ्याला मानत नसाल, उद्या तुमची सून येईल आणि तुम्हालाही मानणार नाही. इसातले तुम्हाला कुठं जायची गरज नाही, कुठं जायची नाही. स्वर्ग इथंच आहे आणि नरक ही इथंच आहे. स्वर्ग म्हणजे जर पती पत्नीमध्ये संबंध चांगला, सासू सासऱ्यामध्ये सुनामध्ये संबंध चांगला, तर तो घर स्वर्ग से सुंदर आहे. आणि जर झगडे जर होत असेल, जर मानत नसेल, तर तो नरक आहे, लक्षात ठेवा.
कुठं स्वर्ग कुठं तिकडे कोणी पाहत नाही, इथंच आहे सर्व इथंच आहे. आणि म्हणून जास्त काही बोलत नाही. या ठिकाणी आपण सर्वांनी प्रगती पथावर जावं अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि मंडळाच्या बाबाच्या आदेशाचे पालन ते करा. मंडळ गेलं होतं, यांनी सांगितलं, मला माहिती आहे अंधाराचा किती गाळ, मला चांगल्याला माहिती आहे की मी आंदोलन होतो त्यावेळेस मी तितके तास त्यांच्यासोबत फिरत होतो. माझा धंदा चालता फिरता धंदा आहे, आज मी आज पोराला सांभाळला आहे, कुठं काही कमी पडत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही कराल तो भगवान देणार आहे, तुम्हाला माहिती पडणार नाही कसा देईल. बदनामी करणारे लोक बदनामी करते, करू द्या. बाबाने नाही म्हटलं का लोकांनी, बाबा म्हणे पैसा जमा करून राहिले, पैसा जमा करा आणि पोराकडे अमेरिकेला चालले जाईल म्हणे. बाबा गेले का? नाही गेले. किती अध्यक्षाला बदनाम केलं आणि करत राहणार, चालत राहणार आहे. अरे मानते की बाबा किमतीचे जिवंतपणी महादेवराव कुंभारे प्रथम अध्यक्ष मंडळाचे आणि बँकेचे प्रेरणास्त्रोत. प्रवीण उराळे सर बँकेचे प्रेरणास्त्रोत होते. त्यांनीच तर बाबाच्या हयातीमध्ये बाबाच्या समोर इलेक्शन मध्ये बाबाच्या विरोधामध्ये पहिल्यांदा बनवला. मग आज का मंडळाचे अध्यक्ष साधी बाबा आहे का? आणि म्हणून बाबांनी म्हटलं मी 40 वर्ष झाले म्हणे. 40 वर्ष मी सेवकांना खूप शिकवलं, पण आज मला वाटते मी सेवकांना काही शिकवू शकलो नाही. तर मंडळाचे अध्यक्ष तुम्हाला काही शिकू शकते का? अजिबात नाही. म्हणून आपली करणी उतरू पाहिजे. बाबाचे विचारानं बाबाचे धोरणानं चालला प्रयत्न करा. दुसरं असं की बाबाचे जे वाक्य आहे की एक छोटस गीत तुम्हाला समजायचे समजा, नाही समजायचे नाही समजा. बाबा निवडून जर 50 वर्षाचे सेवक लोक बाबाच्या विरोधात गेले, मंडळाच्या विरोधात गेले आणि जातीन काय मिळत नाही. म्हणून बाबाची की राह में आए जतीने दुखी हा रस्ता आहे. आता काय काही मार्गदर्शक लोक, काय काही सेवक लोक इकडून येत नाही, पाय टाकून येते. पाय फसवून पडले तर त्याला जबाबदार कोण नाही. आणि जो मार्ग जो रस्ता बाबाने दिला त्या रस्त्याने चालला. राह में आए जतीने दुखी सबको गले से लगाते चलो. बाबा जुमदेव जी से तुम पहले मिलो. यार कोणाला भेटते? अध्यक्षाला भेटते, उपाध्यक्षाला, सचिवाला काय भेटणार? एक है भगवन, एक है बाबा, दोनों का हमको सहारा. और बीच में कौन आई? माताजी आपली आई, जे प्रेमानं समजवणारी. बाबा रागवत होते, आई प्रेमानं समजवते. एक है भगवन, एक है बाबा, दोनों का हमको सहारा. बाबा की कृपा से फूलो फलो. बाबा जुमदेव जी से तुम पहले मिलो. बाबा जुमदेव जी से तुम पहले मिलो. कोणाला भेटा तुम्ही? शेवटी का सांगितलं तुम्ही मला? की तुम्ही त्या भगवंताला, बाबाला, मातोश्रीला कशाच्या माध्यमातून? तत्व शब्द नियमाच्या माध्यमातून तुम्ही मिळा, नाही का? तत्व शब्द नियमाच्या माध्यमातून. दुसरं गाणं कोणतं माहिती आहे का? मुझे का या महिलांसाठी, आमच्या मातेसाठी. मुझे इस दुनिया में लाया, मुझे बोलना चलना सिखाया. ओ माता पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. नहीं का? कभी कंधों में बिठाया, कभी गोदी में बिठाया, सहलाया. नाही का? सुंदर गीत आहे, पण 4 कळव्यामध्ये त्याचे संपूर्ण अर्थ तुम्ही समजून जावं अशी अपेक्षा करतो. आज जनार्दनजी मंडळ त्यांचे सर्व सहकारी या लोकांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमच्या आदर सत्कार केला. आपण असं कार्यक्रम दरवर्षी करावं
आम्हा लोकांना बोलव, आम्ही तुम्हाला कार्यक्रम देऊ, यात दुमत नाही. एवढंच बोलतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. सर्वांना माझ्या नमस्कार.